भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बापू यांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सदिच्छा भेट। दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मॉरिशस यांच्यातल्या दृढ सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांवर सविस्तर चर्चा। दिल्लीमध्ये रोहित पवारांसह मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट। भेटीत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। अहिल्यानगर महापालिकेत पार पडली स्थायी समिती तसंच महिला आणि बालकल्याण समिती सभापतीची निवड प्रक्रिया। स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे तर महिला कल्याण बाल समिती सभापती राष्ट्रवादी दीपाली बारस्कर यांची निवड। राहुरी विधानसभेकरता लवकरच पोटनिवडणुकीची शक्यता। इच्छुक उमेदवार अक्षय कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप उपस्थित। सेंट्रल पार्कच्या नावाखाली जमिनीचं खासगीकरण सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांचा गंभीर आरोप। कोस्टल रोडला जेट्टी बांधली जात असून हेलिपॅड उभारली जात असल्याचा आरोप। सेंट्रल पार्कवरील जमिनी मोकळ्या राहू देण्याची मागणी। युद्धाची झळ गॅस पुरवठ्याला। सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम होतोय। घरगुती गॅस सिलेंडरला याची झळ बसू नये यासाठी काळजी घ्यायला हवी अशा सूचना एजन्सीने दिल्या आहेत। माहिती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। अहिल्यानगरमधल्या राहुरीत वाहतूक पोलिसाला टोळक्याकडनं बेदम मारहाण। महामार्गावर वाहतूक नियमन करताना टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला केली मारहाण। या प्रकरणी 3 जणांना अटक। इतर आरोपींचा शोध सुरू। पुण्यामध्ये पिस्तूल लोड करण्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई। अनधिकृत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सोनू सिंग बावरी या तरुणाला अटक। आरोपीकडनं पिस्तुलासह एक जिवंत काडतूस जप्त। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या तरुणावर कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चूक माल झाल्याचं मान्य करत तरुणाकडनं माफीनामा। मुंबईतल्या ओशिवराव परिसरातल्या झोपडपट्टीला मोठी आग। काही झोपड्या आगीमध्ये जळून खाक। आगीत अडकलेल्या काही लोकांना सुखरूप बाहेर काढलं। 5 ते 6 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती। 2 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग भडकली। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी गावातील सागर कापूस इंडस्ट्रीला भीषण आग। आगीमध्ये 15,000 क्विंटल कापूस, 50 गाड्या सरकी आणि 400 गाठी जळून खाक। प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 8 कोटींचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती। बीड अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर चाक निखळल्यानं भरधाव रिक्षाची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक। या घटनेमध्ये रिक्षातील महिलांसह दुचाकीस्वार जखमी। संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।